आपण ही दोन दृश्य पाहतोय। एका ठिकाणी आता नाशिक पोलीस मुंबईकडे येण्यासाठी रवाना झालेले आहेत, तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आहे जो अजित पवार पक्षाने स्वीकारलेला आहे। त्यामुळे आता कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। सध्या कोकाटे यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यामुळे सुरुवातीलाच नाशिक पोलीस जे आहेत ते लीलावती डॉक्टरांची भेट घेणार आहेत आणि डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरच माणिकराव कोकाटे यांना अटक होणार आहे। तर मुंबईत आल्यावर पोलिसांची भूमिका कशी असणार आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे। तर आपण या क्षणाची एक मोठी बातमी पाहतोय। कालपासूनच हे प्रकरण खूप गाजतंय। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याची माहिती आपल्या समोर आलेली होती आणि आता स्वतः अजित पवार यांनी हा राजीनामा स्वीकारलेला आहे कोणत्याही क्षणी। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे। कोकाटेंचा राजीनामा आता मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेला आहे। सध्या माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे नाशिक पोलीस आता मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। मुंबईसाठी ते आता रवाना झालेले आहेत। त्यानंतर नाशिक पोलीस मुंबईमध्ये आल्यावर ते पुढील कार्यवाही करणार आहेत। पाहतोय सदनिका घोटाळा प्रकरणात जिल्हा न्यायालयानं शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना काल मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर सध्या तिथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान अजित पवारांकडे त्यांनी कालच मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता आणि आज अजित पवार यांनी स्वतः राजीनामा स्वीकारलेला आहे आणि कोकाटेंचा राजीनामा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुढे जी काही कार्यवाही असेल ती मुख्यमंत्री यांच्याकडूनच होणार आहे। दादांच्या राष्ट्रवादीची ही दुसरी विकेट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या माणिकराव कोकाटे यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर विरोधी पक्ष देखील माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। तर माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलेलं होतं, मात्र त्याची सुनावणी शुक्रवारी म्हणजे उद्या होणार आहे आणि त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा तो राजीनामा आता अजित पवार यांनी स्वीकारलेला आहे। एक मोठी बातमी आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे ज्यांच्याकडे क्रीडा खातं होतं, यापूर्वी त्यांच्याकडे कृषी खातं होतं, मात्र त्यानंतर ते कृषी खातं काढून घेण्यात आलं आणि आता त्यांच्याकडे क्रीडा खातं होतं आणि ते खातं देखील कालच त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेला होता आणि आज त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे आणि तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। हे प्रकरण सदनिका घोटाळा प्रकरणातलं आहे। जिल्हा न्यायालयाने या संदर्भात शिक्षा कायम ठेवल्यानंतर कोकाटे यांच्यावर ही संपूर्ण कार्यवाही सुरू झालेली आहे। सध्या त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राज्याच्या राजकीय वर्तुळातील ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। तर माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। कोकाटेंचं अटक वॉरंट आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। एक मोठी बातमी आपण पाहतोय। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। नाशिक पोलीस आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत। नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होणार आहेत। लीलावती डॉक्टरांशी बातचीत करून त्यांच्या परवानगी नंतरच कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे। कोकाटेंचं अटक वॉरंट साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय समोर आलेला आहे। साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। एक मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी विकेट पडलेली आहे। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। सध्या नाशिक पोलीस नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पाहतोय नाशिक पोलिसांची टीम आता मुंबईकडे रवाना होणार झालेली आहे। कोकाटेंवर कारवाईसाठी नाशिक पोलीस मुंबईत येणार आहेत। माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात आहेत, तर त्यांच्यावर सध्या तिथे उपचार सुरू आहेत। त्यामुळे कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। आपण या दोन दृश्यांमधून पाहतोय। एकीकडे नाशिक पोलीस मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत, तर दुसरीकडे कोकाटेंचा राजीनामा आपण पाहतोय। त्यांचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारलेला आहे आणि तो आता पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे।
एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कोकाटेंचा राजीनामा आता स्वीकारलेला आहे. तर नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना झालेले आहेत. पोलीस मुंबईमध्ये आल्यावर पुढे कार्यवाही करणार आहेत. कोकाटेंच्या अटकेसाठी कायदेशीर कोणताही अडथळा नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर विधिमंडळाला अटकेची माहिती कळवणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर एक मोठी बातमी आपण पाहतोय, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक मोठा धक्का बसलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय. तर माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्यास वैद्यकीय अडचण आल्यास नाशिक पोलीस कोकाटेंच्या हॉस्पिटलच्या रूम बाहेर पोलीस गार्ड तैनात करणार आहेत. एक मोठी बातमी आपण या क्षणाला पाहतोय. एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्यास वैद्यकीय अडचण आल्यास पोलीस काय भूमिका घेणार आहेत या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडे. संजय, एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीमध्ये काही बिघाड झाल्याचं समजतंय, त्यामुळे वैद्यकीय काही अडचण आल्यास त्यांना ताब्यात घेण्यासाठी तर नाशिक पोलीस काय आता पुढे पाऊल उचलणार आहेत, त्यांची भूमिका काय असणार आहे?